आहे आपलं ते पंजाबला कंपनी आहे, प्रोडक्ट आपलं पंजाबला तयार होतं आणि मेन जे ब्रँच आहे ती संगमनेरला आहे. तर हे जे प्रोडक्ट आपलं तयार होतंय ते आज आपण खाणं जे खातोय ते सगळं केमिकल युक्त आहे. आपण जे भाजीपाला खातो किंवा धान्य खातोय किंवा फ्रूट वगैरे खातोय सगळ्यावरती केमिकलच आहे. आपण झोपेतून उठल्यापासून आपल्या श्वासातून, जेवणातून, खाण्यापिण्यातून सगळं केमिकलच जाते आपल्या शरीरामध्ये. त्यामुळे आजकाल आजार वाढलेत बघा भरपूर. आजार म्हणजे एवढे वाढलेत की पहिले लोकांना 80-80, 90-90 वर्ष, 120 वर्ष म्हटलं तरी माणसं जगत होते. आजकाल असं आहे का? माणसं सरासरी 60 पर्यंत कसे तरी जात आहेत क्वचित. आणि इथून पुढची जी पिढी येणार आहे ती 40 तरी गाठेल का नाही ही शक्यता कमी आहे. बरोबर ना? कारण आहार, पोल्युशन एवढं वाढलेलं आहे केमिकलचं, त्यामुळं माणसाची गॅरंटी नाही आहे आजकाल. 13-14 वर्षाच्या मुलाला शुगर असते, शिवाय 12-13 वर्षात मुलाला, 7-8 वर्षात मुलाला कॅन्सर वगैरे होतोय. म्हणजे हे आजार पहिले बघायला नव्हते. तर हे आजार वाढलेत. हार्ट अटॅक, ब्लॉकेज वगैरे, पॅरलाइज, हे आजार वाढलेत म्हणजे आपल्या खानपानामुळे, जंक फूड, केमिकल युक्त आहार वगैरे या सगळ्यामुळे आजार वाढलेले आहेत. तर सध्या कसं आहे, या धावपळीच्या जगामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढली. आज मी 4 पैसे कमवते, नाही का, स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. आपण स्वतःची काळजी कधी घेतो का? आपण समजा 1,00,000-2 लाखाची, 4 लाखाची गाडी घेतो सर, तर त्याची सर्व्हिसिंग आपण दर 4-6 महिन्याला करत असतो का? तर ती लाखो रुपये देऊन गाडी घेतलेली आहे. आज करोडची प्रॉपर्टी आपली बॉडी आहे, त्याच्यावरती आपण किती लक्ष देतो किंवा किती काही काळजी घेतो शरीराची. आणि स्त्रियांना तर ते शक्यच नसते. कारण कसं आहे ना, एका बाईचं धावतं जग तिच्या घरातून, म्हणजे मुलं सकाळी उठवण्यापासून, घरातल्या कामांपासून, सगळं मिस्टरांचा डबा आहे, दिवसभराचे कामं आहेत, काही काही लेडीज जॉब वगैरे करतात. एवढं कॉम्पिटिशनचं जग झालंय ना आता, स्वतःला माणसाची स्वतः काळजी घ्यायला वेळ नाहीये. तर त्यासाठी कसं आहे, आता आपण काही दुखलं की जातो, केमिकल पेन किलर वगैरे घेतो, ते खातो, त्याच्याने तेवढा पुरता आराम भेटतो आपल्याला. आणि मग त्या